पृथ्वीवरील सर्व सजीव, मग ते प्राणी असोत व वनस्पती, या सर्वांना जगण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. सर्व सजीवांसाठी पाणी हे तर जीवनच आहे. मग हे सगळं पाणी येतं कुठून? आपल्याला मिळणारं हे पाणी पावसापासून मिळतं. या व्हिडिओमध्ये आपण पाण्याचे स्रोत म्हणजेच मूळ पाहणार आहोत. पाणी हे नेहमी जास्त उताराकडून कमी उताराकडे वाहते. पाऊस पडल्यानंतर डोंगरावरून वाहणारे पाणी तसेच जमिनीवरून वाहणारे पाणी यांचे छोटे छोटे प्रवाह तयार होतात. त्यालाच आपण ओहोळ असं म्हणतो. असे अनेक ओहोळ मिळून ओढा तयार होतो. अनेक ओढे आणि ओहोळ मिळून नदी तयार होते आणि या सर्व नद्या वाहत वाहत शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. पावसाचं काही पाणी खोलगट भागात साठतं, त्यापासून तलाव निर्माण झाले आहेत. काही पाणी जमिनीत मुरतं, ते जमिनीत खोलवर असलेल्या खडकांपर्यंत जातं व खडकांच्या फटीत जमा होतं. हे खडकातील पाणी मिळवण्यासाठी विहीर खणली जाते. हे जमिनीखाली असणारं पाणी जेव्हा जमिनीतून बाहेर पडतं त्यालाच आपण झरा असं म्हणतो. तसंच जमिनीखाली खूप खोलवर असणाऱ्या खडकांमधील पाणी मिळवण्यासाठी बोअरवेल खणली जाते. या बोअरवेलमधलं पाणी कूपनलिका म्हणजेच हातपंपाद्वारे मिळवलं जातं. अशा प्रकारे ओहोळ, झरा, ओढा, नदी, तलाव, विहीर, बोअरवेल, समुद्र हे पाण्याचे स्रोत आहेत. यापैकी समुद्र हा पाण्याचा स्रोत असून देखील त्याचे पाणी खारट असल्यामुळे आपण ते वापरू शकत नाही. आपल्या भारतामध्ये पाऊस हा फक्त जून ते सप्टेंबर या 4च महिन्यामध्ये पडतो. उरलेले 8 महिने हे पाणी आपल्याला पुरवून वापरावे लागते. त्याकरिता नद्या अडवून त्यावर धरणे बांधली जातात. पण धरण हा पाण्याचा स्रोत नसून पाणी वर्षभर पुरवण्यासाठी आपण केलेली सोय आहे. बालमित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला पाण्याचे स्रोत हा घटक नक्कीच समजला असेल, हो ना? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.